जय जिजाऊ मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण इथं पाहूया। आपल्या एका दर्शकाने कॉमेंट्स केलाय सर एससी बीसी वरती एक व्हिडिओ बनवा। हे बघा, आता मराठा आरक्षणाचं सध्या जे आहे तिसऱ्यांदा कायदा म्हणजे आपल्या असेंब्लीमध्ये, महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये त्याला पास करण्यात आले। आता त्याला कायद्याचा स्वरूप मिळणारच आहे। आता आपण समजूया, समजा हा कायदा झाला आणि तो टिकला तर आपण इथं पाहू शकतो, जर म्हणजे हे जे मराठा आरक्षणचा जो मुद्दा होता तर त्याच्यामध्ये जस्टिस रिटायर्ड सुनील सुप्रे म्हणजे हे आपले महाराष्ट्राचे बॅकवर्ड क्लास कमिशनचे चेअरपर्सन होते आणि यांनी हा जो म्हणजे रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगाने हा कायदा म्हणजे आपल्या असेंब्लीमध्ये पास झाले। आता याच्यामध्ये जो आर्टिकल 15चा 4 आणि 15चा 5 आणि आर्टिकल 16चा 4 याचे म्हणजे अंडरमध्ये या आर्टिकलच्या अनुषंगाने म्हणजे हा मराठा आरक्षणचा जो विधेयक आहे तो पारित करण्यात आलेला आहे। आता त्याला कायद्याचा स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये हा जो कायदा आहे मराठा आरक्षण तो म्हणजे मिळणार आहे 10% मराठा आरक्षण। आता याच्यामध्ये अनेकांना म्हणजे शंका असतात, तर का जो एससीबीसीचा जो आहे रिझर्वेशन, तर समजा आता हा जो रिझर्वेशन देण्यात आलेला आहे तो फक्त महाराष्ट्रात राज्यासाठी आहे, तो केंद्रामध्ये म्हणजे ओबीसीच्या लिस्टमध्ये येणार, महाराष्ट्राच्या ओबीसी मध्ये येईल। म्हणजेच थोडक्यात जर समजा आपला कोणी विद्यार्थी एमपीएससी चे म्हणजे साठी अप्लाय करणार असेल तर त्याला ओबीसीचा म्हणजे दाखला वापरता येईल, त्याचे रिझर्वेशनचे बेनिफिट्स घेता येतील। मात्र यूपीएससी म्हणजे केंद्रीय ज्या पोस्ट आहेत किंवा केंद्रीय ऍडमिशन्स वगैरे आहे तर तिथं म्हणजे हा आपला मराठा आरक्षणचा जो कायदा आहे तो तिथं लागू होणार आहे, महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे। आणि आपल्याला माहित आहे का, आपल्याला समजा महाराष्ट्रात मिळतंय परंतु केंद्रामध्ये मिळेल का, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत। तर AWS चा म्हणजे आपण जर बघितलं तर त्याचे AWS सर्टिफिकेट म्हणजे जर आपल्याला केंद्रामध्ये हा मराठा आरक्षण केंद्रामध्ये नाहीये तर त्याला AWS काढू शकतो का, तर पहिली गोष्ट AWS ला तुमच्याकडे जे त्यांचा क्रायटेरिया जसं 5 एकर पेक्षा ऍग्रिकल्चरल लँड नको जास्त, रेसिडेन्शियल प्लॉट झाला तर आणि त्याचबरोबर इन्कम ही 8 लाखापेक्षा जास्त नको, तर अशांना ते AWS सर्टिफिकेट मिळते। आता महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला मराठा आरक्षण दिलंय तर महाराष्ट्राच्या पोस्टसाठी तुम्ही AWS म्हणजे वापरू शकत नाही, कारण तुम्हाला कोणताही जर म्हणजे तुम्ही मागास प्रवर्गामध्ये असल्याबाबतचे जर तुम्ही तुमच्याकडे दाखले असतील, सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही महाराष्ट्रासाठी AWS वापरू शकत नाही। परंतु आता केंद्रामध्ये तर समजा तुम्हाला आरक्षण नाही, मग अशा वेळेस काय, FAQ म्हणजे अनेक प्रश्न विचारतात का मायग्रंट बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट SC, शेड्यूल ट्राइब SC, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC वेअर दे डि नॉट बिलॉंग्स टू SC, ST अँड OBC दे, म्हणजे जर ते म्हणजे केंद्रामध्ये SC, ST, OBC म्हणजे आहे, म्हणजे स्टेटमध्ये SC, ST, OBC चा त्यांच्याकडे जातीचा दाखला आहे परंतु केंद्रामध्ये ते त्यांना तो जातीचा दाखला मिळत नाही, कारण मानक दिनांकाचे पुरावे वगैरे म्हणजे ते थोडक्यात मायग्रंट असलेली जी लोक आहेत ज्यांना म्हणजे स्टेट मध्ये म्हणजे त्यांना स्टेटमध्ये त्यांना म्हणजे मायग्रंट लोकांना SC, ST चे दाखले मिळत नाही, केंद्राचा
मध्ये किंवा त्यांचा जो नेटिव्ह स्टेट आहे तिथं मिळते, परंतु केंद्रामध्ये मिळते. परंतु जे मायग्रंट झालेले आहेत त्यांना SC ST OBC चा जो आहे म्हणजे तिथं कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही. मग अशा वेळेस त्यांनी EWS सर्टिफिकेट म्हणजे वापरलं तर चालतंय का? तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की द पर्सन बिलॉंगिंग टू EWS who are not covered under the scheme of reservation SC ST and OBC shall get 10% reservation in direct recruitment in civil post and services in the government of India. Applicants belong to SC ST OBC included in central list residing in the state of states or union territory are not eligible for EWS reservation in respect to post service of the government of India. म्हणजे ज्यांच्याकडे सेंट्रलचा केंद्राचा म्हणजे जातीचा दाखला आहे आणि त्यांना जर केंद्राच्या पोस्ट करता मग ते त्यांच्या जातीचा दाखलाच फक्त उपयोग करू शकतात. ते EWS चा उपयोग म्हणजे तिथं बेनिफिट्स घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आणखी दुसरा क्रायटेरिया असा असतो, द पर्सन बिलॉंगिंग टू अदर बॅकवर्ड क्लास OBC इन द स्टेट लिस्ट बट नॉट इन सेंट्रल लिस्ट कॅन ही अप्लाय फॉर इन्कम अँड असेट सर्टिफिकेट. तर याचं उत्तर आहे, आता हे बघा, आता OBCचा जो आहे इन्कम आणि असेटचा सर्टिफिकेट त्यांना द्यायचा असतो. सेंट्रलचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो त्यांना दरवर्षी म्हणजे द्यावा लागतो. आता इथं तुम्हाला स्टेट मध्ये म्हणजे तुम्हाला जे आहे स्टेटच्या लिस्ट मध्ये तुमचा जातीचा दाखला आहे, परंतु केंद्रामध्ये केंद्राच्या लिस्ट मध्ये नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला जे केंद्रामध्ये तुमचा म्हणजे जातीचा उल्लेख नसल्यामुळं केंद्रामध्ये तुम्ही EWS सर्टिफिकेट वापरू शकता. पुढची क्वेरी आहे, सर मला म्हाडा फ्लॅट साठी कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे, डॉक्युमेंट्स सांगतात. हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी तुमचा कोणताही पर्पज असो, कोणताही उद्देश असो, एज्युकेशनल असेल, सर्व्हिसला नोकरीला लागण्यासाठी असेल, इलेक्शन साठी असेल, सगळ्यांची प्रोसेस सेम आहे. फक्त फॉर्म फिलिंग भरताना तेवढा, परंतु जे डॉक्युमेंटेशन आहे ते एकसारखेच आहे. आता इथं जो तुम्हाला मेन तिथं जो म्हणजे प्रत्येक जसा एज्युकेशन जर असेल तर तुम्हाला मुख्याध्यापकाचा कव्हरिंग लेटर म्हणजे त्याला आपण फॉर्म 15 म्हणतो, तर ते लागते. सर्व्हिस साठी मग तुमचा जो संबंधित विभागाचा जो अधिकारी आहे त्याचा कव्हरिंग लेटर लागतो. इलेक्शन साठी तुमचा जो रिटेनिंग ऑफिसर आहे RO आहे त्याचं म्हणजे लेटर लागतो. तर फक्त तोच बदलतो. आता तुम्हाला म्हाडाचं घ्यायचं असेल तर तुम्ही जर म्हणजे इन प्रोसेस तुम्हाला अलॉट झालेली असेल मागास प्रवर्गातनं म्हाडाचा सदनिका, मग त्यावेळेस तुम्ही तो संबंधित विभागाचा जो आहे अधिकाऱ्याचा कव्हरिंग लेटर घ्यायचा आहे. किंवा जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलंय आणि तो अप्लाय करताय मागास प्रवर्गातून तुम्हाला सदनिकेसाठी, मग त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करतात किंवा जे काही तुम्ही प्रोसेस करतायत ते अप्लिकेशन करतायत त्या सदनिकांसाठी, तर तो जो अप्लिकेशनची जी कॉपी आहे ती फॉर्म 15F च्या ठिकाणी ते तुम्ही म्हणजे कव्हरिंग लेटर म्हणून ते वापरू शकता. म्हणजे एवढंच म्हणजे त्याच्यामध्ये फरक असतो. नेक्स्ट क्वेरी आहे, मी बायकोचे धनगर जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले आहे, त्याकरता सासऱ्याच्या बापाचे नावे 1951 खसारा पत्रक व मेवण्याचे बायकोच्या बापाचे जात पडताळणी प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत जोडले आहेत, तरी अडवणूक होते. त्याकरिता माझे 2 मुलाचे तसेच पतीचे माझे धनगर जात पडताळणी प्रमाणपत्र जोडून बायकोचे. हे बघा, आपला देश हा पितृसत्ताक असल्यामुळं आपली जी जात आहे ती वडिलांकडने म्हणजे जन्मानेच येते, म्हणजेच वडिलांची जात ही आपल्याला लागते. आपण जी आहे आईच्या जातीवरनं आपण आपली जात सिद्ध होत नाही, किंवा नवऱ्याच्या जातीवरनं
तिच्या म्हणजे बायकोची जात ही म्हणजे करता येत नाही. तर तुम्हाला जे काय पुरावे सादर करायचे आहे ते तुमच्या ब्लड रिलेटिव्हच्या पुराव्यावरनं ते करायचे आहे. म्हणजे नवऱ्याच्याकडचं कास्ट सर्टिफिकेट आहे, नवऱ्याची कास्ट व्हॅलिडिटी आहे, याचा अर्थ तिच्या बायकोचा कास्ट सर्टिफिकेट निघेल आणि बायकोची कास्ट व्हॅलिडिटी निघेल असं होत नाही. तुमच्या बायकोचं समजा कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी करायची असेल तर तिला तिच्या वडिलांचे किंवा तिच्या भावांचे, आत्यांचे, तिच्या काका यांचे म्हणजे ते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. म्हणजे तुमच्या बायकोचे ब्लड रिलेटिव्हच्या वरनं तिची जात सिद्ध होणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझं कुणबी मराठा कास्ट सर्टिफिकेट आलं आहे परंतु माझे ऍडमिशन सध्या SY-BA इयरला बॅचलर ऑफ आर्टला आहे, तर मी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं काढू? हे बघा, मुळातच SY-BA म्हणजे जे हे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम म्हणजे BA BCom साठी म्हणजे हे कास्ट व्हॅलिडिटी काढता येत नाही. प्रोफेशनल कोर्स साठीच फक्त, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच फक्त कास्ट व्हॅलिडिटी काढता येते. आता ठीक आहे, तुमचं समजा BA कम्प्लीट झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करणार आहात, जसं CET मधनं आपण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CETच्या माध्यमातून आपण अप्लाय करतो, तर अशा CETच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या कोर्ससाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अप्लाय कराल त्यावेळेस मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढता येईल.